आपण मस्तपैकी आता आलोय तुळजापूरला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तुळजाभवानी मातेच्या देवळात आलेलो आहे. आता आम्ही आज जाणार आहोत. पहिल्यांदा पण आलते आणि दुसरं टाइम दिसली का? चला चला. तर नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण आता अक्कलकोट फिरलं. तुम्हाला अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन करून दिलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मस्तपैकी आता आलो आहे तुळजापूरला. एकदम क्वालिटीमधलं एक ठिकाण आहे तुळजापूर. आता आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊया. चला तुम्हाला. तर मित्रांनो, जसं आम्ही अक्कलकोटला स्वामीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा गेलो होतो अक्कलकोटला, सेम तसंच आता आम्ही तुळजाभवानीला आलो आहे तुळजामातेचं दर्शन घ्यायला. है ना मयूर, काय म्हणशील? मी एवढंच म्हणेन की आज आपण इथे 23 मार्चला आपण दर्शनाला आलेलो आहे. 23 मार्च? तर 23 मार्चला आपण दर्शनाला आलो आहे. त्यात आपण 23 मार्चला दर्शनाला आलो आहे. लटकन माना. आणि त्यानंतर आपण जेव्हा 23 मार्चला दर्शनाला आलो, त्यानंतर दर्शन करता करता आपण 23 मार्चला आलो. स्टोरेज फुल होईल मग फिर आता. चला चला चला. रिपब्लिक थांबले. पाहू शकताय आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे असं स्मारक आहे. तर सुकन्या, खूप दिवसातून तू तुळजापूरला आलीस. पहिल्यांदा आलीस का ह्याच्या आधी आलीस? पहिल्यांदा पण आलते आणि दुसरं टाइम म्हणजे दुसरा टाइम आहे तुझा तुळजापूरला. हां, चांगली गोष्ट आहे मित्रांनो. माझी पहिली बार आहे आणि आपल्या सुकन्याची दुसरी बार. चला मग दर्शन घेऊया. चला मित्रांनो, इथं मस्तपैकी प्रसाद घेऊ शकते आणि टी व्हीसाठी आपल्या डबिंग करणार. सर 10,000 तुमच्यामुळे झाले सर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चप्पल आभी चप्पल काढूया. तर दान करणारे जे मेंबर होते त्यांना आता मी सांगू इच्छितो, इकडे इकडे. त्यांना सांगतो की बघा, बोललेली गोष्ट खरी होते. आणि आता मागची दिसत प्लीज नाही. आशा करू नका काही गोष्टींची. हे दिसत नाही. तर माझ्याकडे आलेली रक्कम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची काही गॅरंटी नाही. तुमचं पेमेंट घेणार तू? हो आहे. ते असे तिथेच मारणार. किती पेमेंट जर हे थांबा, मारणार कोण बघ. दिसू दे जरा. घेतोय तब्येत जरी दिसली नाही तरी हात लाव. फालतू माणसांच्या फालतू गोष्टीवरती लक्ष देऊ नका तुम्ही आमच्या ब्लॉगवर. आणि या सगळ्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही. अशा बोलणाऱ्यांचेच आम्ही पैसे घेतो. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तुळजाभवानी मातेच्या देवळात आलेलो आहे. आता आम्ही आज जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. है ना सानिका? चला मित्रांनो, आता मस्तपैकी आम्ही आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे. श्री सिद्धिविनायक उजवा सोंडेचा गणपती. चला येऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आम्हाला दर्शनासाठी हा पास भेटले. तर 200 रुपयाचा हा पास आहे. अभि, काय सांगशील? अरे, शहराभागात नेण्यासाठी नाही, आपण व्हिडिओ करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला VIP पास मिळालेला आहे आपल्या बालाजी टूर्सकडून. बरोबर. जो आपल्याला आपल्या देवीपाशी डायरेक्ट दर्शन आहे देवाचं. तर खूप भारी वाटतं की आपण आता डायरेक्ट देवीपाशी जाणार. तर चला मित्रांनो, तुळजा माते की जय. चला मित्रांनो, ही मस्तपैकी रांग लागली. तो रांगेतून जायचं आपल्या दर्शनासाठी. तर मित्रांनो अशी एक रांग लागली. आता आम्ही एक रांग लावलेली आहे. तर 2-3 वेळा रांग लावून सुद्धा मित्रांनो मला काय दिलं नाही राव. आता मी देवाच्या कृपेने चाललो आहे 200 रुपयाचा पास घेऊन आणि मला माफ करा.
अरे कहना क्या चाहते हो? किरण झालंय नाही मला लोट अबे तू कुठं आहेस ठीक आहे ते अभ्या दिसतोय मी आधी दिसतोय भांडा तर दिसतोय का वरचा अभ्या भांडा दिसतोय का वरचा तर दिसतोय पाया पडतो हा, मी? कुठे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता ही रांग लागली हळूहळू रांगेतून आपण जाणार हो हो आणि मस्त दर्शन आता घेणार मित्रांनो तुळजामातेचं. ओएस अँगल घे जरा इथून दिसत नाहीये थोडं लांबून घे येत आहे ना मास्टर घे, सगळे मास्टर अभि घे. काय सांगशील आता इथून रांग लागली तर खाली खूप मोठी रांग लागली असं अभिला वाटत होतं पण तसं काही नाहीये दिसली का चला चला तर अशा प्रकारे आमचा ग्रुप आहे जो आम्ही फर्स्ट टू एंड पर्यंत जॉईंट आहोत सगळे आणि प्रत्येकाला मदत करत सगळेजण गायब होते कुठेतरी पण एंडला सगळे जवळच येतात खरे 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 खे खरे काय करायचं कसं करायचं कुठं करायचं काय काय बोलली तो काहीतरी बोलतो काय बघितो नमस्कार मित्रांनो आता आपण आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तुम्ही हे जे द्वार बघताय त्या द्वारामधून आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज आपल्या भवानी मातेचं दर्शन घ्यायला यायचे आणि हेच ते द्वार आहे जिथून आपले दैवत यायचे तर मित्रांनो आपण आता मस्त असं दर्शन घेतलंय तुळजाभवानी मातेचं पण एक खंत वाटते की श्री स्वामी समर्थांचं मी तुम्हाला दर्शन घडू शकलो नाही तसंच आपल्या तुळजाभवानी मातेसुद्धा म्हणजे आतून दर्शन घेऊ शकलो नाही कारण की मित्रांनो इथं जसं तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये कसं आहे जे मूर्तीची जिथे जी स्थापना केलेली असते तिथे जे स्ट्रक्चर असतं ते खूप गुपित ठेवायची गोष्ट असते म्हणजे ते कुठेही झालं नाही पाहिजे बरोबर. म्हणून त्यांनी रिस्ट्रिक्शन ठेवलेत की हे जे आम्ही जे त्यांनी सगळं केलं हे कुठं बाहेर नाही पसरत झालं पाहिजे ते तेवढ्या पुरतंच आहेत ते त्यासाठीच आहे म्हणून तिथे ते तर फक्त त्याच्या भावना मनात घ्यायच्या त्याचं रूप मनात घ्यायचं बाकी नाही फोटो व्हिडिओ घेतला तरी चालते काय हरकत नाही. मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा नक्की आला तर तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नक्की या खूप लांब नाही या मित्रांनो या नक्की अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आहे मयूर काय सांगशील खूप छान देवस्थान आहे हे तुळजाभवानी माता यांचं तर खूप छान वाटलं इथे येऊन कसं आहे दिवसभराचा थकवा असतो आपण घरी असतो भरपूर टेन्शन असतात पण आज मी अक्कलकोटला जाऊन आलो तुळजापूरला आत्ता मी इथं आहे खूप छान वाटतं एकदम मस्त असं वाटतं ना की मी फ्री आहे आता बरोबर मी असं बोलतोय की तुम्ही महिन्यातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा असं ट्राय करावं बरोबर. कारण कसं आहे आपण रोजच्या जीवनात भरपूर काही गोष्टी करतो पण आपण आपलेच देव विसरून जातो पण असं विसरू नका खूप छान वाटतं चला धन्यवाद चला मित्रांनो अशा प्रकारे आमचे भेटलेत आम्हाला फॅन एक नंबर फॅन कुठलं गाव दादा तुमचं कुठलं गाव अहमदनगर जिल्ह्यात खंडाळा गाव आहे आमचं. होय का शाळेत तुम्ही सगळं बघत आमचे हां कशी वाटली कशी वाटली थँक्यू तर सुकन्या आणि अभि कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन आपल्या तुळजाभवानी वाटलं मध्ये पण दर्शन प्रॉपर एवढं होत नाही खूप गर्दी चालायचं. तोपर्यंत बाहेर काढलं. आता ते कशामुळे असेल मला असं वाटतं की शनिवार रविवार सुट्टी असते मागच्या वेळी आलो तेव्हा बघायचं. होय का असं नेक्स्ट टाइम तर घेऊया मित्रांनो खूप छान असं देवदर्शन झालेलं आहे आपलं तर आम्ही हे फुटेज मला ट्रान्सफर कर अरे नक्की नक्की फुटेज कॉपी करू नका असं ते त्याला काय होतं हिपोपोटामस तर सुकन्या तुला आवडते का बी हो आवड खरं सांगायचं खरं सांग तर शुभमंगल सावधान करूया पण एक लक्षात ठेव तिला विचार ना शुभमंगल सावधानच्या वेळी सुकन्या सुकन्या तुझं काय मत आहे ह्याच्यावर अभिला तू आवडतेस काय जोडे दिसते लक्ष्मी नारायणाचा जोडा लक्ष्मी नारायणाचा जोडा आय एम नॉट इंटरेस्टेड असं असतं ना ते आय डोंट इंटरेस्टेड इंजिनियर चालतं आय डोंट इंटरेस्ट नसतं ते आय आय डोंट
नॉट इंटरेस्टेड मेन मुद्दा राहिला ना आपला. अभि तुला काय म्हणायचं आहे? आय डोंट मिनिंगफुल नाहीच आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड. अभिचं घे जरा कसं जोड. अभि कसं जोड? कशी वाटते जोडी तुला? जोडी कशी वाटते? अरा खतरनाक. तू काय करतोय? खरं खरं दाखवू नको काही. अरे सांग ना, बोल ना लवकर. स्टोरेज फुल होतं काय? मला घाम फुटला जोडी बघून. म्हणजे चांगलं वाटलं. सगळ्यात युनिक जोडी. मिरची आहे त्यामुळे त्याला घाम आला. छान जोडी. आणि एक लक्षात ठेव, शुभमंगल सावधान मध्येही सावधान म्हणून एक ऑप्शन आहे. हे बघा मित्रांनो, आता काय एंगेजमेंट करतो का इथं तुळजा भवानीच्या मंदिरात? मिठी मारा. नमस्कार मित्रांनो, आता आपण मस्तपैकी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि आता आपण सोलापूरमध्ये आलोय. आणि सोलापूरमधलं एक ग्रामदैवत आहे आत्ता मला समजलं, ते म्हणजे सिद्ध रामेश्वर मंदिर. तिथं आम्ही दर्शनासाठी आलो, मी आणि मयूर आणि आमचे काही दोस्त. तर चला तर मग आपण मस्तपैकी दर्शन घेऊया आणि पुढच्या वाटचाली जाऊया. चला. तुम्हाला तर ऐकायला येत असेल मस्तपैकी देवाची गाणी. तर मित्रांनो, आता काय झालं, आजकालची म्हणजे आम्हालाच पकडा, कारण आम्ही आता जास्त देवाची गाणी वगैरे ऐकत नाही. आजकालची पिढी अशी झालेली आहे की त्यांना लव शिप सगळे गाणे आवडतात. पण कसं आहे, एकाच दिवशी अशी गाणी ही ऐकायला आपल्याला गरजेची आहेत. मन प्रसन्न होतं ते ह्या गाण्यामुळेच. आणि ते गाणी हे आपल्या मंदिरापाशीच जास्त करून ऐकायला येतील. तुम्ही सुद्धा ऐकलं असाला, नक्की ऐका मित्रांनो. कारण की ह्या गाण्यामध्ये एवढी पावर आहे की आपण कितीही नाराज असलो तरी हे आपण गाणं ऐकल्यावर आपलं मन नक्की प्रसन्न होतं. तर मित्रांनो, आपण आज दिवसाभरात 3 देवस्थानं केलेली आहेत. एक म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, दुसरं तुळजापूर. सांग. तुळजाभवानी माता. कसलं भारी तळ आहे, एक नंबर. कधी आयुष्यात आला का नाही सोलापूरमध्ये तर या ठिकाणाहून नक्की या. एकदम भारी विषय, मस्त असं वाटणार. एकदम असं कडला तिकडं लाइटिंग बिटिंग दिसते, कडक लोकेशन आहे. आणि तिकडं झूम करून दाखवतो, हे आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर, जे की सोलापूरमधलं एक ग्रामीण प्रसिद्ध स्थळ आहे, म्हणजे मंदिर आहे. चला तर तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी आपण आलेलो आहोत सिद्धरामेश्वर मंदिराच्या जवळ. इथं बघू शकता किती भारी निसर्ग आहे हा. इथे थोडा सुद्धा कचरा नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे चारी साईडला म्हणजे दोन्ही साईडला तलाव आहेत लहान, आणि कडेकडे तिथे लाइटिंग लागली ओकेमध्ये. मित्रांनो चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला आतमधला जो परिसर आहे आणि जे दर्शन आपण घेणार आहे ते दाखवूया. चला. चल. मित्रांनो, अशा प्रकारे एकदम ओकेमध्ये जेवण आहे आपलं. मस्तपैकी व्हेज जेवण आहे सगळं. जेवण आहे छान, मस्त. छान जेवण आहे. तुम्हाला दाखवतं, नंतर शिकलं दाखवतं सगळी जेवणाची. मग काय सांगशील? एकदम अप्रतिम जेवण आहे आणि सुविधा तर एक नंबर आहे. वा, क्वालिटी. चला. सगळं वगैरेचा विषय नाही. मित्रांनो, सगळ्यांनी मला फॉलो करा आणि तुम्हाला जर फॉलो बॅक नाही आलं तर मला अनफॉलो करा. मग फॉलोच कशाला करायचे? ते अहो काका काय बोलतात ना? सर 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 बघा काय बोलतात काका. चला चला चला. मध्ये आहोत. आता आपण आंघोळ करणार आहोत. अश्विनी हॉटेलमध्ये नाश्ता रेडी आहे. इथून आपण अक्कलकोट, तिकडून तुळजापूर. अक्कलकोटमधून दर्शन झालं की जे तुळजापूरचे पासचे 200 रुपये आहेत ना, ते प्रत्येकाने बसच्या मॅनेजरकडे द्यावेत. VIP पास काढतो, कारण 2.5-3 तास लाईन असते, तेवढे पेशन्स नसतात उभं राहायचे. गावची माणसं उभी राहतात, आपण तेवढं ते राऊंड सर्व ते 2.5 तास नाही करू शकत, म्हणून VIP पास काढतो आपण. अर्ध्या तासात दर्शन होतं. मग ते VIP पासचे पैसे मॅनेजरकडे द्या प्रत्येकाने, मॅनेजर घेतील. राहिला विषय, एक 15 मिनिटामध्ये आंघोळ करून नाश्ता करा आणि गार्डनमध्ये लगेच निघायचं आपल्याला. ओके, सर्वांना काही टॉपिक आहे तुमचा? आम्ही मुंबई पुण्यावरून भांडतोय. आमचा मुंबई 4 येतोय आणि हे लोक गाव आणि शहरावरून भांडतात. तर काही असलं तरी महाराष्ट्राची पहिली राजधानी साताराच आहे. मित्रांनो, काही झालं नाही, ना नाही, तरी गावच्या माणसाला पण फक्त वडापाव खायला आवडतो. समजलं का? मुंबईची माणसं नुसतंच वडापाव खातात. आणि बघा बिना- कसं असतं माहितीये का, बिना जेव्हा मीठ पैसे नसलेली नसतात ना पिझ्झा तेव्हा 10 खाण्यापेक्षा रुपयाचा वडापाव वडापाव किती खातात माणसं. समजलं का? 15 रुपयाला वडापाव झाला आता. 15 समजलं का? रुपये. बघा, ही पण मुंबईलाच राहते वाटते. ए, मी मुंबईला नाही राहत, मी पुण्याला राहते.
बिना मिठाचा पिझ्झा खाण्यापेक्षा चांगला चव असलेला वडापाव किती खाल्लेला चांगला. मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आबी आणि मी भेटलेलो आहे, ते पण स्वामी कृपामुळे. कसं आहे, आम्ही पण बोलत होतो एकमेकांना भेटायचं, पण काही कारणामुळे आम्हाला पण भेटा येत नव्हतं. हे मूळ कारण आहे. खरं तर स्वामींनीच हे सगळं चांगले दिवस आणले. काय बोलशील? हो, ही सुकन्याला भेटायचं नव्हतं तरी स्वामी बोलले भेटील आपण. किती वेळा सांगशील पाठ केलीस काही माझी इच्छा होती. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला जसं सांगितलं होतं की स्वामीचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवून देणार आणि आम्ही ते दर्शन आम्ही स्वतः घेतले. पण काही कारणास्तव मित्रांनो आम्हाला कॅमेरा म्हणजे आमचा मोबाईल आम्हाला स्वामींच्या पुढे नेता आला नाही. त्याचं कारण असं की इथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर मग काय सांगशील अजून? तर आम्ही तुम्हाला बोललो तो होतो, पण काय करणार, ते करता नाही आलं. पण काही हरकत नाही, आपल्याला मस्तपैकी स्वामींचा इथे एक मूर्ती भेटलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. नक्कीच तुमचं दर्शन होईल अशी मी आशा करतो. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. ये पहिले. तर मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही तुळजाभवानीमध्ये दर्शन घेतलं आहे. मयूर काय सांगशील? खूप छान देवस्थान आहे हे तुळजाभवानी माता यांचं. तर खूप छान वाटलं इथे येऊन. कसं आहे, दिवसभराचा थकवा असतो, आपण घरी असतो, भरपूर टेन्शन असतात. पण आज मी अक्कलकोटला जाऊन आलो, तुळजापूरला आत्ता मी इथं आहे. खूप छान वाटतं, एकदम मस्त एकदम असं वाटतंय ना की मी फ्री आहे आता. बरोबर. मी असं बोलतोय की तुम्ही महिन्यातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा असं ट्राय करावं. बरोबर. कारण कसं आहे, आपण रोजच्या जीवनात भरपूर काही गोष्टी करतो, पण आपण आपलेच देव विसरून जातो. पण असं विसरू नका, खूप छान वाटतं. चला, धन्यवाद. चला. तर मित्रांनो, आज दिवसभरात आपण 3 देवस्थानं केलेली आहेत. एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, दुसरं म्हणजे तुळजापूर येथील तुळजाभवानी माता, आणि तिसरं म्हणजे मित्रांनो, ही दोन्ही ठिकाणी फिरल्यानंतर आम्हाला तुषारदादा म्हणला की सोलापूरमधलं एक ग्रामदैवत आहे, ते म्हणजे खूप जुन्या काळातील मंदिर आहे, ते म्हणजे शिवयोगी सिद्ध रामेश्वर मंदिर. आता तिथलं आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि आमच्या टीममध्ये सगळ्याजणांनी दर्शन घेतलं. तर आम्ही मस्त असं दर्शन घेतलंय आणि आता चाललोय. चला मित्रांनो, आजचा दिवस इथं संपलेला आहे. हाय. तर आता आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपण जाणार आहोत पंढरपूर येथे. तर तिकडचंही तुम्हाला दर्शन मी घडवून देणार आहे. आणि हो मित्रांनो, मध्ये आधी जर काय आम्हाला जर असं वाटलं की फुटेज येण्यासारखं तर तुम्हाला नक्की दाखवू. चला. चला.